तुझी नशा की जीव आज तुला आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचा आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे आहे। इनपुट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। केल्यानंतर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं स्टार्टिंगला आल्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर इथं तुम्हाला डोळ्याचं आयकॉन दिसणार त्याला अनेबल करायचं आहे। केल्यानंतर काही अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार। तर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला इथं जो फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोला इथं क्लिक करायचं आहे आणि इथं प्लस आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा फोटो इथे ॲड झालेला आहे। तर आता तुम्हाला 4.2 सेकंदावरती आल्यानंतर परत इथे तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। तुम्हाला जो इथं फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर दुसऱ्या बीटवरती आल्यानंतर एक्स्ट्रा बॉडीतून कट करून घ्यायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। फोटोवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या बीटवरती आल्यानंतर एक्स्ट्रा बॉडीतून कट करून घ्यायचं आहे। तर काही अशा प्रकारे फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। चला तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता काय तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर जे मी तुम्हाला इमोजी पिन जी दिली ती इथे ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। आल्यानंतर त्या PNG वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर काही अशा प्रकारची PNG आहे। PNGच्या लेअरवरती क्लिक करून याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे। केल्यानंतर तुम्हाला इथं जिथं ठेवायचं आहे तिथं ठेवू शकता तुम्ही। तर PNGच्या लेअरवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्यानंतर आता तिथे तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आणि बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरचा जो फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारचा आपला इफेक्ट आहे। बॅक यायचं बॅक आल्यानंतर सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। बॅक यायचं बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 5.18 सेकंदावर केल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करायचा आहे। परत तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर एक फोटो सोडायचा आहे। परत तुम्हाला तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर बॅक यायचं आणि बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 5.25 सेकंदावर केल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर परत तुम्हाला तसंच करायचं आहे। एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। केल्यानंतर तर इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। तुम्हाला 6.27 सेकंदावर केल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला एक फोटो सोडायचा आहे। 8.15 सेकंदावरती ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर एक फोटो सोडायचा आहे आणि तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर आता जेवढे तुम्हाला इथं लहान बीटवाले फोटो दिसणार तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर काही अशा प्रकारे चला तर मी सर्व फोटोला हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घेतो। तर झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे। परत सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। बॅक यायचं आणि बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 7.20 सेकंदावर केल्यानंतर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्यानंतर तुम्हाला जेवढे काय तर लॉंग फोटो दिसणार तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे।
चला तर मी असे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तुम्हाला पण अशा काही प्रकारे फोटोला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर हे झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर सेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे. तुम्हाला 2 लेअर दिसणार, ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आणि इथून कॉपी लेअर करायचं आहे. केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला इथं हा जो आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आणि इथं पेस्ट लेअर करायचं आहे. दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे. आल्याच्यानंतर आता तुम्हाला खाली एक आयकॉन दिसणार, त्यावर क्लिक करायचं आहे. तर हे झाल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे, 6.23 सेकंदावरती आल्याच्यानंतर जे मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दिली आहे त्या व्हिडिओ क्लिपला इथे ॲड करायचं आहे. प्लस आयकॉनवरती जायचं आहे, मीडियावरती यायचं आहे. गेल्याच्यानंतर व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर व्हिडिओ क्लिपच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग ओपेसिटीवरती यायचं आहे. लायटनवरती जाऊन इथं स्क्रीन करायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपला व्हिडिओ क्लिप आहे. तर आता तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं. केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.